हम्म. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? अगदी मजेत, मी पण मजेत. तर माझ्या आजची चव चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. माझ्या लाडक्या मैत्रिणींचं. चला तर मग झटपट रेसिपी पाहून घेऊया. तव्यावर मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही चवीनुसार घेऊ शकता, ते किती तिखट पाहिजे आणि किती फिकट पाहिजे. त्यानंतर लसूण पण टाकून घ्यायचा आहे. लसूण आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत तव्यावरती. तेल वगैरे टाकायचं नाही, बिना तेलाचं भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मेथी पाण्यात चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मिरच्या आणि लसूण भाजतोय तोपर्यंत. मिरच्या लसूण छान भाजले गेले. आता इथे टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कांदा पण टाकून घ्यायचा आहे. हे सर्व मी बिगर तेलातच भाजते, तेल बिलकुल टाकलेलं नाही. हा ठेचा चवीला एवढा भन्नाट लागतो. तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी असंच ठेचा मेथीचा बनवून खाल, एवढा सुंदर लागतो. कांदा जास्त भाजायचा नाही, थोडा कच्चाच ठेवायचा आहे. टोमॅटो आणि कांदा थोडा कच्चाच ठेवायचा आहे, खूप पण भाजायचा नाही. हलकासा 1 मिनिटासाठी असा परतून घ्यायचा आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे. बंद गॅसवरच फक्त कांदा थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे तो कच्चा नाही. आता हे सर्व आपण या भांड्यात काढून घेणार आहोत आणि जाडसर दळून घेणार आहोत. चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये चालू बंद बटन करून जाडसर दळायचं, पण एकदम बारीक पेस्ट करायची नाही. एक तर चॉपरमध्येच करा, पण चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये केलं तर अलगद चालू बंद करून 1 सेकंदासाठी फक्त गरका मारून घ्यायचा आहे. आता मेथी आपण जी धुवून ठेवलेली आहे ती पण स्वच्छ पाणी चांगलं निथरून अशी कडक पिळून यात टाकून घ्यायची आहे. थोडी थोडी टाकून घ्यायची, जेवढी मावेल तेवढी. 2 वेळा आपण करूया. जेवढी मेथी मावेल तेवढी टाकून घ्यायची आहे. मेथी बारीक होऊन जाते, खाली बसते, तर यातलं तो आपण जे मेथी मसाला आहे तो काढायचा नाही. ही दुसरी मेथी पुन्हा यातच टाकून असा एकदा एक गरका फिरून घ्यायचा आहे. मस्त आहे, असं जाडसर झालेलं आहे. आता आपण ही दुसरी मेथी पण यात टाकून घ्यायची आहे, पण कडक पिळून घ्यायची आहे. पाणी जाऊ द्यायचं नाही थोडं पण. पाहू शकता अशा पद्धतीने जाड बारीक करून घेतलेला आहे, एकदम बारीक पण केलेला नाही. चला तर मग आता पुढचं प्रोसिजर दाखवते काय करायचं. आता एका डिशमध्ये आपण सर्व काढून घ्यायचं आहे. सर्व ठेचा काढून घ्यायचा आहे पूर्ण यातला. गॅसवर मी छोटं तडका पॅन ठेवले, त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे टाकून घ्यायचे आहे आणि अगदी थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. आपले जिरे तडतड आहे तोपर्यंत आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण हे जे फोडणीचं तेल केलं आहे जिरे आणि हिंगाचं, ते पण आपण ह्या ठेच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे मस्त घालून घ्यायचं आहे. हा झाला मैत्रिणींनो आपला ठेचा. चवीला एवढा भन्नाट आहे, एवढा भन्नाट आहे हा कच्च्या मेथीचा ठेचा. आपण जी मेथीची भाजी बनवतो त्याचा कलर पण जातो निघून आणि एवढी खास लागत नाही. पण तुम्ही एकदा हा ठेचा बनवून खा, मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही एकदा हा ठेचा बनवाल तर नेहमी बनवाल. खूप सुंदर लागतो आणि प्रवासात न्यायला पण खूप छान आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता ते.
आणि परत आपला पाव असतो, पावामध्ये थोडी शेजवान चटणी लावली किंवा शेजवान चटणी लावली आणि हा जर ठेचा त्याच्यात टाकला तर खूपच छान ते पण लागतं तसं. हा झाला आपला ठेचा, किती हिरवागार झालेला आहे, मस्त झाला आहे. काय किती पूर्ण असाच खाऊन घ्यावा असा झालेला, इतका सुंदर, इतका सुंदर. तुम्ही एकदा जर बनवला ना तर तुम्ही कच्च्या मेथीचा ठेचाच बनवाल, तुम्ही कधीच भाजी बनवून खाणार नाही, एवढा सुंदर झालेला आहे. खूप म्हणजे खूपच चवीला एकच नंबर, इतका अप्रतिम, एवढा भन्नाट आहे की एकदा जर असा ठेचा खाल्ला तर तुम्ही पुन्हा मेथीची भाजी करण्याऐवजी मस्त ठेचा बनवाल आणि घरातले पण म्हणाल वा काय चव झाली, वा वा.